Hello, good afternoon. We have studied agricultural sector, industrial sector of chapter number 4, and now this is service sector. So we have started chapter number 4 and economic development of Maharashtra. Here that is the main theme of that chapter, and the economic development of any state or any country depends on the economic development of industry, agriculture and service sector. These three sectors are very important sectors for each state and each country. Out of that we have studied first two, and that is industry section as well as agricultural section. Now what is service sector? That is, whatever services are provided other than industry and agriculture, it comes under that service sector. In agriculture we produce food grains and all here that products which are related to food. Industrial sector, here it produces or processes agricultural products, and it also produces machines. So here all that mechanical and agro based industries are included in that industry sector. Various types of industries are there: IT industries there, mechanical industries there, textile industries there. Out of that, some are agro based industries and some are other industries. So here now today we see the service sector. What comes under service sector? Before that we have studied what comes under services. What is meant by service? Service is intangible act which is given to satisfy or which is consumed to satisfy a human want. That is service. So for example, services of that laundry, then services of parlors, services of doctors, services of teachers, services of lawyers. So in all these cases here you cannot imagine here the nature of service, but you can consume or you can experience that service. So here that is service. आता आपण चौथा चॅप्टर सुरू केला होता आणि महाराष्ट्रामध्ये कसं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झालं हे आपण आता पाहिलं होतं. मग त्या ह्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र कुठलीही स्टेट असू दे, कुठलीही कंट्री असू दे, त्याच्यामध्ये तीन सेक्टर्स इम्पॉर्टंट असतात. पहिलं असतं ॲग्रिकल्चर सेक्टर, दुसरं असतं इंडस्ट्री सेक्टर आणि तिसरं असतं सर्व्हिस सेक्टर. तर ह्याच्यापैकी आपण दोन बघितलेले आहेत. ॲग्रिकल्चर सेक्टर बघितलेलं आहे आणि त्याच्यानंतर इंडस्ट्री सेक्टर आपण बघितलेलं आहे. तर आता तिसरं सेक्टर आहे हे सर्व्हिस. सर्व्हिस याचं डेफिनेशन काय आहे? सर्व्हिस ही इनटँजिबल ऍक्ट आहे, म्हणजे न दिसणारी अशी ऍक्ट आहे की ज्याच्यामधून आपण ह्युमन वॉन्ट्स आपल्या सॅटिस्फाय करतो. मग आता बघा, आपल्याला लॉन्ड्री सर्व्हिस पाहिजे असेल तर तो लॉन्ड्रीवाला आपल्याला ती सर्व्हिस देतो. आपली ती सर्व्हिस दिल्यामुळे आपली वॉन्ट सॅटिस्फाय होते. त्याच्यानंतर डॉक्टर आहे, जेव्हा आपण आजारी पडतो डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर जे प्रकारे डायग्नोसिस करतो आणि आपल्याला प्रिस्क्रिप्शन लिहून देतो आणि ट्रीटमेंट देतो आणि मग आपण बरं होतो. तर हे डॉक्टरची सर्व्हिस आहे. शिक्षक तुम्हाला शिकवतात, त्याच्यापासून तुम्हाला नॉलेज म्हणजे प्राप्त होतं आणि तुम्ही डिग्री किंवा करिअर करू शकता. अगदी लहानपणापासून तुमच्या शिक्षकांशी संबंध असतो ते करिअर होईपर्यंत. तर इथे शिक्षक जे सर्व्हिस देतात त्याच्यामुळं तुम्ही तुमचं करिअर डेव्हलप करू शकता, बिल्ड करू शकता आणि आयुष्यात यशस्वी होऊ शकता. तर ह्या ज्या सर्व्हिसेस दिले जातात, म्हणजे त्या लॉन्ड्रीवाल्याचे असू दे, पार्लरवाल्याचे असू दे, डॉक्टर्स असू दे, टीचर्स असू दे, तर ह्याला एक काही असं पर्टिक्युलर शेप किंवा साईज किंवा कलर असं नसतो, पण त्या सर्व्हिसेस तुम्ही एक्सपिरियन्स करता. म्हणजे आता एखादं प्रोडक्ट जर घेतलं, तुम्ही कुठलंही एखादं प्रोडक्ट घ्या, समजा वॉशिंग मशीन असू दे, फ्रीज असू दे किंवा कुठलंही मशिनरी असू दे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक पर्टिक्युलर शेप दिसतो त्या प्रोडक्टचा, म्हणजे कलर दिसतो, शेप दिसतो, त्याचं सगळं दिसतं, म्हणजे टँजिबल असतं त्याचं. टँजिबल तसं सर्व्हिसचा असं पर्टिक्युलर शेप तुम्हाला दिसत नाही, म्हणून ह्याला इनटँजिबल ऍक्ट असं म्हटलेलं आहे. प्रोडक्टला फिजिकल एक्झिस्टन्स असतं, सर्व्हिसला फिजिकल एक्झिस्टन्स नसतं.
पण ते तुम्ही एक्सपिरियन्स करता. आता वी आर टीचिंग, टीचर्स टीच करतात, शिकवतात आणि मग ते तुम्ही एक्सपिरियन्स करता. तुम्ही असं म्हणत नाही की ह्या टीचरचं शिकवायचं असं शेप आहे तसं शेप आहे, अगदी असं कलर आहे तसं कलर आहे, हे त्या सर्व्हिसला असं तुम्ही नाही म्हणू शकत. पण तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता, तुम्ही कन्झ्युम करू शकता. तर हे प्रोडक्ट आणि सर्व्हिसमध्ये फरक आहे. प्रोडक्टच्या बाबतीमध्ये आपण ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीशी रिलेटेड असलेले सगळं बघितलेलं आहे आणि हे सर्व्हिसशी रिलेटेड सेक्टर आहे ते सर्व्हिस आहे. आता इथे बघा काय सांगितलं त्याने. सर्व्हिस सेक्टर कन्सिस्ट ऑफ इन्शुरन्स, टुरिझम, रिटेल बँकिंग, एज्युकेशन अँड सोशल सर्व्हिसेस. सर्व्हिस सेक्टर इन्क्लूड्स प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिसेस टू बिझनेस ॲज वेल एज फायनल कन्झ्युमर्स. म्हणजे आता इथं सर्व्हिस सेक्टरमध्ये काय येतं, इन्शुरन्सची सर्व्हिस येते बघा. इन्शुरन्स म्हणजे काय आहे, आपण एक पॉलिसी घेतो, मेडिकल इन्शुरन्स असतो, परत लाईफ इन्शुरन्स असतो, परत गव्हर्नमेंटचे आपलं बिझनेस इन्शुरन्स असतो. तर ते आपल्या जी लाईफला किंवा आपल्या बिझनेसला जी रिस्क असते ती रिस्क अवॉइड करून पुढं आपल्याला जाता यावं आणि कंटिन्युएशन व्हावं म्हणून आपण ह्या पॉलिसीज घेतो की जेणेकरून आपल्याला तिथे कॉम्पेन्सेशन मिळतं. तर ही एक सर्व्हिस आहे इन्शुरन्स कंपनीकडून दिलेली. टुरिझम तुम्हाला माहिती आहे, टुरिझममध्ये आपण आता बघतो, ॲक्च्युली ही आता इंडस्ट्रीकडून सपोर्ट केली जाते, पण ह्याच्या तुमच्या बुकमध्ये इथं आता सर्व्हिस अंडर हेडिंग दिलेलं आहे. तर टुरिझम माहिती आहे तुम्हाला काय आहे ते. केसरीचं उदाहरण घ्या किंवा वीणा वर्ल्डचं उदाहरण घ्या, मोठ्या टुरिझमच्या कंपनीज आहेत. आता कोरोनामुळे तर ते बंद आहेत, पण त्यांचा बिझनेस टुरिझमचा होतो. तर त्याच्यात रिटेल बँकिंग आहे. बँकिंग ही सुद्धा सर्व्हिस आहे. आपल्याला वेळी अवेळी पैशाची मदत करणारी संस्था म्हणजे बँक असते, ते पण आपल्याला हे फिनान्स प्रोव्हाइड करतं. त्याच्यात एज्युकेशन आहे आणि अदर सोशल सर्व्हिसेस आहेत. सो दिस इज द नेचर ऑफ दिस सर्व्हिस सेक्टर. आणि ह्या सर्व्हिस सेक्टरमध्ये जे लोक काम करत आहेत त्या लोकांना लार्ज स्केलवर एम्प्लॉयमेंट मिळते. आणि हा एक आत्ताचा रिसेंट जे एरा आहे, मॉडर्न एरा जो आहे, त्याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टरला खूप मोठं इम्पॉर्टन्स आहे. कारण आजकाल आपण बऱ्याच जे लोक आहेत जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्याच्यावर आज आपण अवलंबून आहोत. So here it is largest employment generating and fastest growing sector of the economy. पण GSDP म्हणजे इथं GDP जो स्टेटचा आहे त्याला आपण इथं GSDP म्हणतो. तर GSDP याचा अर्थ स्टेटमध्ये तयार होणाऱ्या गुड्स अँड सर्व्हिसेसची व्हॅल्यू, ह्याला आपण GSDP असं म्हणतो. तर आता इथे GSDP किती आहे, 54.5% आहे बघा. सर्व्हिसेसचा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन किती आहे, म्हणजे जर टोटल स्टेटचं गुड्स अँड सर्व्हिसेसचं व्हॅल्युएशन केलं तर त्या टोटल व्हॅल्युएशनच्या आउट ऑफ 54.5% हे सर्व्हिसेसचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये व्हॅल्युएशनमध्ये. जवळजवळ 50% पुढं इथं आपल्याला सर्व्हिस सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन दिसतं GSDP मध्ये. GSDP याचा अर्थ स्टेटमध्ये तयार होणाऱ्या पर्टिक्युलर टाइममध्ये तयार होणाऱ्या गुड्स अँड सर्व्हिसेसची व्हॅल्यू म्हणजे आपण इथे GSDP असं म्हणू शकतो. तर सर्व्हिस सेक्टरचे आता कोर एरियाज काय आहेत बघा, आपण डिटेलमध्ये बघू. कोर एरियाज काय आहेत. कोर एरियाज मध्ये IT आहे, ITES आहे, स्टार्टअप आहे, क्लाउड कम्प्युटिंग आहे, इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत. आता जे हे पहिले आहेत ITचं आहे, ITES आहे, क्लाउड कम्प्युटिंग, हे सगळे इंटरनेटशी रिलेटेड आहेत सर्व्हिसेस. आता स्टार्टअप्स म्हणजे गव्हर्नमेंटने हे स्टार्टअप सुरू केलेलं आहे. जर तुमच्याकडे टॅलेंट असेल, तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी असेल, तुम्ही गव्हर्नमेंटला एखादी नवीन आयडिया दिली आणि समाजासाठी काहीतरी सर्व्हिस तुम्ही देणार असाल तर गव्हर्नमेंट तुम्हाला कन्सेशन देतं किंवा तो प्रोजेक्ट सुरू करायला तुम्हाला मदत करतं, त्याला आपण इथे स्टार्टअप असं म्हणतो. त्याच्यानंतर हे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, डिफेन्स सिस्टम आहे, टुरिझम आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, हे सगळं सर्व्हिस सेक्टर एरिया आहे. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा ही एक प्रकारची मोठी सर्व्हिस सेक्टरमधली ही ॲक्टिव्हिटी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगची ही आपल्या इकॉनॉमीची बेसिक रिक्वायरमेंट आहे. म्हणजे याच्यामध्ये रोड्स येतात, डॅम्स येतात, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन, कॅनॉल्सचं कन्स्ट्रक्शन आहे ह्याच्यामध्ये. तर ही सर्व्हिस दिली जाते तेव्हा हे म्हणजे कन्स्ट्रक्शनची सर्व्हिस दिली जाते तेव्हा हे डेव्हलप होतो कन्स्ट्रक्शन, हे इन्फ्रास्ट्रक्चर.
मग आता तुम्ही बघितलं असेल बारामतीचं रिसेंट एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे का, कॅनॉलची इथे दुरुस्ती सुरू आहे आणि कॅनॉलच्या कडेने त्यांनी तिथे कन्स्ट्रक्शन करायला सुरुवात केली आणि एक फार मोठं प्रोजेक्ट आहे. आणि हे प्रोजेक्ट देणारे कन्स्ट्रक्शन करणारे इंजिनियर्स आहेत किंवा तिथं ते कामगार जे आहेत ते सर्व्हिस देत आहेत, इंजिनियर्स आहेत सुपरविजन सर्व्हिस देत आहेत. अशा पद्धतीने त्यांनी दिलेल्या सर्व्हिसेसमुळं आपली बारामती एक सुंदर शहर होऊ बघतंय किंवा होणार आहे. हे आपण आता बघतोय अगदी रिसेंट एक्झाम्पल म्हणलं तर. सो हिअर दॅट इज द कोर एरिया, इट कॉन्ट्रीब्युट्स दॅट्स द कोर एरिया ऑफ सर्व्हिस सेक्टर. So it is absolutely necessity for rapid achievement of sustainable economic growth. आता sustainable economic growth म्हणजे लॉंग लाईफ, कधी नेव्हर एंडिंग असं आपण इथं बोलू शकू. तर सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ इथं जे एन्व्हायरमेंटचं रक्षण करतं आणि एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ते पास होतं, त्याला आपण सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ असे म्हणू शकतो. त्याच्यानंतर हे बघा क्लासिफिकेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. तर त्याच्यामध्ये दोन इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, एक इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि दुसरं सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मग आता इथं इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पहिलं आहे ट्रान्सपोर्ट, दुसरं आहे कम्युनिकेशन, तिसरं आहे एनर्जी. पण ट्रान्सपोर्ट माहिती आहे तुम्हाला, तर ट्रान्सपोर्टमध्ये काय होतं, एअरवेज आहेत, रेल्वेज आहेत, त्याच्यानंतर रोडवेज आहेत, वॉटरवेज आहेत. हे तुम्ही आता OC मध्ये मला वाटतं डिटेलमध्ये तुम्ही शिकू शकता ट्रान्सपोर्टचं. मग त्या ट्रान्सपोर्टमध्ये एंगेज असणारे ड्रायव्हर्स आहेत, त्याच्यानंतर व्हेकल ओनर्स आहेत, त्याच्यानंतर गुड्स लोड अनलोड करणारे लोक आहेत, म्हणजे चढवणारे ट्रकमधून काढून देणारे तुम्हाला, किंवा रेल्वेमध्ये चढवणारे, रेल्वेमधून काढून घेणारे, किंवा वॉटर ट्रान्सपोर्टमध्ये पर्टिक्युलरली या लोकांचा फार मोठा सहभाग असतो. तर ते जे सर्व्हिसेस देतात कुली लोक जे म्हणतो आपण त्याला, तर त्यांच्या सर्व्हिसेसमुळे इथं ट्रान्सपोर्ट शक्य होतं. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गुड्स ट्रान्सफर करायचे हे त्या ट्रान्सपोर्टमध्ये एंगेज असणाऱ्या लोकांनी दिलेल्या सर्व्हिसेसवर अवलंबून असतं, त्याची इफिशियन्सी त्याच्यावर अवलंबून असते. आता आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग पण आपल्याला ह्याच्यामध्ये केलेला आहे. टेक्नॉलॉजीमुळं अगदी लार्ज गुड्स किंवा बल्की गुड्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इझिली हलवले जातात. त्याच्यामध्ये क्रेनचा उपयोग होतो, हे तुम्हाला माहिती आहे. सो दिस इज द फर्स्ट इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर अँड दॅट इज ट्रान्सपोर्ट. नेक्स्ट इज कम्युनिकेशन. कम्युनिकेशनमध्ये काय काय येतं बघा, इथं आता पोस्टल सर्व्हिस येते, कुरिअर सर्व्हिस येते, टेलिफोन येतो, मोबाईल फोन येतात, इंटरनेट येतं. हे सगळं या कम्युनिकेशनमध्ये येतं. म्हणजे कुठल्याही टाईप, परत व्हर्बल कम्युनिकेशन आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे, हे या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येतं. आता व्हर्बल म्हणजे आपण वर्ड्स यूज करतो आणि कम्युनिकेशन करतो, त्याला व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो. आणि आपण ज्या वर्ड्स नाही यूज करत, एखाद्या ॲक्शनने किंवा एखाद्या आवाजाने किंवा आपण एखादं एक पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी असते, ॲक्टिव्हिटीने किंवा एक बॉडी लँग्वेज जे असते, त्या बॉडी लँग्वेजने आपण कम्युनिकेशन करतो कधी कधी. तर अशा प्रकारचे कम्युनिकेशन ह्या इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येतं. आणि आत्ताच्या काळामध्ये इंटरनेट हे व्हेरी व्हायटल रोल हिअर इट इज प्लेड बाय दिस इंटरनेट अँड दिस कम्प्युटर नेटवर्क ॲज वेल ॲज कम्प्युटर्स अँड मोबाईल फोन्स. So here now this is our recent example is what now here because of this COVID-19 pandemic you are not able to come here in college or social distancing is necessary, therefore we have started that online classes. So because of this communication advanced communication, now you can learn at your home and we can teach from our home. So we can overcome the barrier of this distance and this barrier of COVID-19 pandemic because of this well-developed communication system. तर अशा पद्धतीचं हे कम्युनिकेशन आहे. कम्युनिकेशनमुळे अगदी आपलंच उदाहरण घेतलं तर तुम्हाला अगदी लगेच पटेल. ते कम्युनिकेशनची सिस्टम इतकी आता ॲडव्हान्स झालेली आहे की तुम्ही आता घरी बसून लर्न करू शकता. आम्ही घरी बसून तुम्हाला टीच करू शकतो. आणि काहीही प्रॉब्लेम असेल कधीही 24 hours 24/7 असं त्याला म्हणतात, तर ते 24 hours आम्ही तुम्हाला अवेलेबल आहे. आणि म्हणजे कुठलेही सर्व्हिस देणारे जे आहेत ते 24 hours अवेलेबल राहू शकतात. राऊंड द क्लॉक सर्व्हिस तुम्हाला इथं मिळते हे कम्युनिकेशनचं ॲडव्हान्समेंट पण. त्याच्यानंतर आहे एनर्जी. बघा
So energy here it comes that traditional as well as non-traditional all energy sources, रिन्युएबल सोर्सेस आहेत, नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत, ते एनर्जीमध्ये येतात. पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा हे तुम्ही शाळेमध्ये शिकलेला असाल, तर ते एनर्जी हा इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येतं. तर अशा पद्धतीने क्लासिफिकेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुम्हाला थोडक्यात तिने या टेक्स्टबुकमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते नेक्स्ट इज सोशल इन्फ्रास्ट्रक्चर. मग त्याच्यामध्ये पहिलं आहे हेल्थ आणि दुसरं आहे एज्युकेशन. हे जे इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इकॉनॉमिक ग्रोथसाठी आवश्यक आहे. बघा, इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे आपण पाहिलेला होता. इकॉनॉमिक ग्रोथ हे क्वांटिटेटिव्ह डिमेन्शन आहे आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे क्वांटिटेटिव्ह एज वेल एज क्वालिटेटिव्ह डिमेन्शन आहे. तर आता इथं त्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं हे हेल्थ आणि एज्युकेशन हे व्हेरी इम्पॉर्टंट इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मग त्याच्यामध्ये सोशल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सोसायटीचा विचार केला जातो. फक्त गुड्स आणि सर्व्हिसेसचं व्हॅल्युएशन नुसतं वाढायला नको आहे, त्याच्यापासून गव्हर्नमेंटला इन्कम फक्त व्हायला नको आहे, तर ओव्हरऑल सोसायटीचं डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ओव्हरऑल सोसायटीमध्ये पीस पाहिजे, शांततेचं वातावरण, आणि जर काही डिफिकल्टी आली तर आपण ती ओव्हरकम करू शकू अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर इथे डेव्हलप केलेलं आहे. सो हिअर दॅट इज सोशल इन्फ्रास्ट्रक्चर. पहिलं आहे हेल्थ. हेल्थच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे बरीच गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत आणि त्या स्कीमच्या अंडर तुम्हाला गव्हर्नमेंट सर्व्हिस प्रोव्हाइड करतं. आणि महाराष्ट्र तर ह्याच्या बाबतीमध्ये खूपच अलर्ट आहे आणि खूप समाधानकारक आपल्याला तिथं ते सर्व्हिसेस दिल्या जातात. तुम्ही बघितलं तर आता हे कोविड-19चं एक्झाम्पल मी तुम्हाला सारखं देते, कारण तुम्हाला हे लगेच आणि लवकर पटेल आणि तुम्ही तुमचं नॉलेज आत्ता रिसेंट पोझिशनला कोरिलेट करू शकता. दॅट इज इम्पॉर्टंट. ते महत्वाचं आहे इथं. तर आता तुम्ही बघितलं की हेल्थच्या बाबतीमध्ये कसं आहे, कोविड-19च्या ह्याच्यामध्ये ते आता टेस्ट करतायत सगळे, अगदी खेडोपाडी जाऊन मुंबईसारख्या ठिकाणी अगदी झोपडपट्टीत वगैरे जाऊन ते सगळे टेस्ट करतात गव्हर्नमेंट, आणि कोरोनाचं पॉझिटिव्ह आले असेल तर त्यांना क्वारंटाईन करतात. हे आता मी तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. तर वेगवेगळे सेंटर्स त्यांनी आता इथं उभे केले. तर अशा पद्धतीनं हे केलं नसतं, गव्हर्नमेंटने हे केलं नसतं तर आज आपल्याकडं हजारोच्या संख्येने लोक गेले असते. बरेच लोक रिकव्हरी होऊन परत त्यांच्या घरी जात आहेत. ह्याच्या पाठीमागं गव्हर्नमेंटचे त्या बाबतीत असलेले एफर्ट्स, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे, हे इथं खूप महत्वाचे आहेत. तर हेल्थच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केले जाते आणि हेल्थला इम्पॉर्टन्स दिला जातो. आता अवेअरनेस क्रिएट केला जातो. तुम्ही तुमचं हेल्थ कसं डेव्हलप चांगलं ठेवायचं आहे ह्याच्यासाठी तुम्ही तुमची इम्युनिटी कशी वाढवायची, तुम्ही व्यायाम कसं करायला पाहिजे, इथंपर्यंत तुम्हाला इथं सूचना दिल्या जातात गव्हर्नमेंटकडून. सो हिअर दॅट इज हेल्थ वन ऑफ द सोशल इन्फ्रास्ट्रक्चर्स. त्याच्यानंतर एज्युकेशन. दुसरा महत्वाचा इन्फ्रास्ट्रक्चर आहे बघा एज्युकेशन. ज्या देशाची लोकसंख्या ही एज्युकेटेड असते, हायली एज्युकेटेड असते, त्या कंट्रीचं भवितव्य उज्ज्वल असतं असं आपण इथं म्हणू शकू. सो हिअर द कंट्री which can be developed, here the population of that country here it's educated and cultured also. मग आता इथं वेगवेगळ्या शिक्षणाच्या संधी पण उपलब्ध करून दिल्या जातात आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं, किंवा आता प्रायव्हेट इन्स्टिट्यूट सुद्धा ह्याच्यामध्ये पाठीमागं नाही आहेत. हे गव्हर्नमेंटचे इन्स्टिट्यूट ॲज वेल एज प्रायव्हेट इन्स्टिट्यूट हे आपल्याला एज्युकेशनचं फार मोठ्या हाय लेवलचं आपल्याला इथं एज्युकेशन अवेलेबल करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आता TC कॉलेजचं जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकता आहात तर तुम्ही बघितलं तर विद्यार्थी हे केंद्रबिंदू ठेवून कॉलेजच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या केल्या जातात. आम्ही सारी विद्यार्थ्यांसाठी असं आमचं इथं ब्रीदवाक्य आहे आणि म्हणजे शिक्षक सगळे विद्यार्थ्यांसाठी आहेत हे एक ब्रीदवाक्य त्यांनी शिक्षकांच्या मनावर इथं म्हणजे ठसवलेलं आहे ते प्राचार्याने. तर त्या दृष्टीनं इथं तुम्ही त्या एज्युकेशनचा पॉईंट समजून घ्यायचा आहे. अगदी सगळ्या प्रकारच्या फॅकल्टीज, MBA कॉलेज आहे, वोकेशनल सुरू केलं आहे. बरं, वोकेशनल आम्ही कशासाठी सुरू केलं आहे इथं, तर तुम्हाला पुढे जाऊन रोजगार मिळणं किंवा एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज मिळणं हे म्हणजे हे आमची जबाबदारी आहे असं आम्ही समजतो. आणि त्याच्यामुळं इथं आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस सुरू केलेले आहेत. TC कॉलेजसारख्या अनेक संस्था आहेत की ज्या
तुम्हाला एज्युकेशनच्या हे अपॉर्च्युनिटी डेव्हलप करून देत आहेत. अगदी खेडेगावातली मुलं सुद्धा आज IAS ऑफिसर होताना दिसत आहेत तिथं. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे आमच्या कॉलेजसारख्याच इथं विद्याप्रतिष्ठान आहे, विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संकुल, हे सुद्धा तुम्हाला एज्युकेशनच्या संधी उपलब्ध करून देत आहेत बारामतीमध्ये. तर कुठलेही आपण याचं एक्झाम्पल घेऊ शकू की ज्याच्यामुळे तुम्हाला एज्युकेशनची ही कॉन्सेप्ट समजू शकेल. So thus we can complete here this social infrastructure. Then measures for the development of economic infrastructure. तर ह्याच्यामध्ये थोडंसं हे डिटेलमध्ये समजून घ्यायला पाहिजे. एकाच वेळेस तुम्हाला हे ऐकणं आणि समजून घेणं हे थोडंसं अडचणीच होईल असं मला वाटते. म्हणून आपण तो पॉईंट पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. तर आज आपण काय शिकलेलो आहोत, तर सर्व्हिस सेक्टर मध्ये काय काय येतं, त्याचे कोअर एरियाज कुठले आहेत, त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, त्या सर्व्हिसेसची डेफिनेशन काय आहे हे इथं आपण पाहिली. त्याच्यानंतर त्याचे कोअर एरियाज पाहिले. त्याच्यानंतर इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळ्या डिमेन्शन आपण इथं त्याचं हे घेतलं, समजून घेतलं. त्याच्यानंतर सोशल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय आणि आत्ताची परिस्थिती काय आहे किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे एक्झाम्पल्स घेऊन आपण इथं हा पॉईंट इथं समजून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आज आपण सर्व्हिस सेक्टर कंप्लीट केलंय. फक्त आता ह्याच्यामध्ये काय राहिलेलं आहे, मेजर्स राहिलेले आहेत. बघा, मेजर्स आपल्याला डीपमध्ये इथे समजून घेणं आवश्यक आहे, म्हणून आपण ते पुढच्या पिरियडला समजून घेणार आहोत. टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.